केदार, आज एक मित्र म्हणून तुझी जितकी काळजी वाटते ना त्याच्यापेक्षा जास्त एक ऑफिसर म्हणून तुझा अभिमान वाटतोय। सहजपणे लढू शकला असतास त्यांच्याशी, पण स्वतःची आयडेंटिटी रिव्हील होऊ नये म्हणून मार खाऊन घेतलास ना। इतकं सगळं सहन केलंस, पण मिशन कॉम्प्रोमाइज नाही होऊ दिलंस। ऑफिसर केडी, मला तुमचा खूप अभिमान आहे। लवकर बरा हो केदार। असा कसा वाचला तो केदार? त्या आयत्या बिळावरचे साप ना मरतही नाही, टेचले जात नाही। माझा प्लॅन पुन्हा फेल झाला, तो केदार वाचला। युवी, प्लीज शांत हो जरा, प्लीज। हे शांत होऊनच झालंय सगळं। त्याचा ना आधीच गेम करायला पाहिजे होता, त्याला खूप हलक्यात घेतलंय मी। युवी, प्लीज शांत हो ना। हे बघ, जे व्हायचं ते झालं आता। आपण त्याला घराच्या बाहेर काढायचंच आहे, हा, सोडायचं नाहीये त्याला। पण हे असं सगळं मारणं वगैरे असं सगळं काय? असं सगळं काय? हीच युवराजची स्टाईल आहे। एवढे दिवस वाचलाय तो, पण यापुढे नाही। आज त्याच्या आयुष्याचा, त्या केदारच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल। म्हणजे काय करणार आहेस तू? काय? युवी, नाही 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 युवी, ऐक, माझ्या शांत. वाटेत ना आडवी येऊ नकोस मांजरीसारखी। माझ्या वाटेत आडवे येण्याचे परिणाम पाहिलं ना काय असतात ते? हो युवी, तू खूप रागात आहेस आता। तोंड बंद ठेव ना। हे मी येईपर्यंत एक शब्द तरी निघाला ना तोंडातून तर आवाज बंद एकदम। हॅलो बॉस, केडी सर कसे आहेत बॉस? नाही, अजून क्रिटिकलच आहे। हे बघा बॉस, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका। अहो, आपल्या केडी सरना ना काहीच होणार नाही। आम्ही सगळे मिळून आहे ना देवाकडे प्रार्थना करतोय। मैंने भी दरगाह पे चद्दर चढ़ाई, बॉस केडी सर को कुछ नहीं होगा। बॉस, आपले केडी सरना फायटर आहेत। मोठमोठ्या क्रिमिनल समोर त्यांनी कधी गिव्हअप नाही केलं। या सिच्युएशन मध्ये पण ते गिव्हअप नाही करणार बॉस। बॉस, टेन्शन नका घेऊ, आणि काही लागलं तर फोन करा। ओके, मी करीन फोन। बाय। वो काळजी का काळजी। हो, करा। केदार, खूप माज आला होता ना तुला। मला पायघड्या घालायला लावल्यास, पूर्ण फॅमिली समोर माझी लायकी काढलीस, मला माझ्या बापाच्या नजरेत उतरवलंस। अरे खूप काय केलं। आता जरा आराम कर। तरीही तू
तरुणी लाज नाही वाटत स्वतःच्या भावावर असा जीव घेणं हल्ला करताना? माझा भाऊ नाहीये, तू हजारदा सांगितलं मी. तू कितीही मान्य नाही केलंस तरी सत्य बदलणार नाहीये. तो तुझ्या रक्ताचा भाऊ आहे, कळलं? काहीच कसं वाटत नाही रे तुला? भाऊ मानत नाहीस तर पैशासाठी एका माणसाच्या जीवावर उठलायस? लाज नाही वाटत तुला? कसला त्रास होतो एवढा? तुझे वडील त्याला तुझ्या इतकंच प्रेम देतात याचा, का इतके वर्ष कुटुंबापासून लांब राहिल्यानंतर त्याला फायनली त्याचं कुटुंब मिळालं याचा? हे त्याचं कुटुंब, त्याचा पोस्ट याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, कळलं? तुम्ही दोघं आलात म्हणून माझी प्रॉपर्टी डिवाइड झाली, यासाठी आलात ना तुम्ही? ए, किती वेळा सांगितलंय तुला, आम्हाला तुझ्या संपत्तीचा मोह नाहीये, कळलं? केदारला त्याचं कुटुंब मिळावं म्हणून आलाय तो तिकडे फक्त. हे बघ युवराज, मी तुला शेवटची संधी देते. तू आहेस कोण का मला शेवटची संधी देणारी? हा, आणि तुझ्या तुम्ही ताकद कुठून आली का तरुणी? मी तुझ्यासारखी घाणेरडी व्यसन नाही करत ना. आणि तुला संधी देतीये ते तुझ्यासाठी नाही, दयानंद खांडेकरांसाठी. त्यांचाच एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या जीवावर उठला हे जर त्यांना कळलं ना तर धक्का पचवू शकणार नाही ते. हे बघ युवराज, ही तुझी शेवटची संधी आहे. तू जे काही वागलायस ते मी घरच्यांना सांगणार नाही, पण इथून पुढे तू केदारच्या जवळपासही फिरकायचं नाही, नाहीतर चल निघ, निघ, निघ. तारिणी, तारिणी, केदार, केदार, मी आहे इकडे, मी आहे. तू ठीक आहेस? हळू. डोकं. तू थांब, मी ना डॉक्टरांना बोलवून आणते, थांबा. डॉक्टर, नर्स, कामत सर. केदार, तू ठीक आहेस ना? काय होतंय? डोकं. डोकं दुखतंय ना? ते आले की मी त्यांना सांगते. हा, तू काळजी करू नकोस. डॉक्टर म्हणाले की तू आउट ऑफ डेंजर आहेस. तू लवकर बरा होशील. मी बघते डॉक्टर कुठे आहेत. हा, बॉस, बॉस, मला रक्त कोणी दिलं? हा,